दिवा रेल्वे संघटनेचे पदाधिकारी आदेश आपल्यासोबत जोडलेले आहेत। जी आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस मधून 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडले आणि 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हो हो नक्कीच खूप दुर्दैवी घटना आहे, परंतु याकडे मला असं वाटतं की रेल्वे प्रशासनाने आता फार लक्ष देण्याची गरज आहे। कारण ह्याच एक्सप्रेस पुष्पक एक्सप्रेसने घरी पडले असतील, परंतु आपण बघत असाल तर ह्या कल्याण पुढील उपनगरीय रेल्वे प्रवाशांचे हे रोजचेच हाल आहेत। बरीच प्रवासी सकाळी गर्दीच्या वेळेस असाच लटकून प्रवास करतात आणि दररोज 2 ते 3 जणांना हा हात निसटून अपघाताला सामोरे जावं लागतं। आम्ही प्रशासनाकडे ही वारंवार मागणी करतोय की ही गर्दी कंट्रोल करण्यासाठी किंवा लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीये। आणि आज आपण बघितलं असाल की असाच एक दुर्दैवी अपघात झाला आणि 5 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। जी, यापुढे आता आपलं पाऊल काय असेल? आपण पुन्हा एकदा या संदर्भात काही मागणी करणार आहात का? आम्ही सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे ह्या मागण्या करत असतो की सकाळी जो पीक आवर आहे, जर आपल्याला त्या वेळची गर्दी टाळायची तर ज्या सरकारी कार्यालय आहेत त्याच्या कामकाजाच्या वेळा ह्या बदलल्या पाहिजेत, जेणेकरून सकाळी पीक अवर्सला इतकी गर्दी उसळणार नाही आणि परिणामी लोकांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नाही। कारण बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही दिवा स्थानकात जरी तुम्ही पाहिलं असाल तर सकाळी गर्दीच्या वेळेस तर महिला अक्षरशः लटकून प्रवास करतात आणि बऱ्याच वेळा त्यांना अपघाताला सामोरं देखील जावं लागतं। प्रशासन याच्याकडे आता गांभीर्याने खरं तर प्रशासनाने बघितलं पाहिजे, नाहीतर अशाच घटना ह्या सातत्याने घडत राहतील आणि परिणामी कधीतरी प्रवाशांचा उद्रेक होईल आणि मग प्रशासनाला तिला जबाबदार धरलं जाईल। धन्यवाद आदेश भागतजी, आपण दिलेल्या या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।